दही दुधाच्या विक्रीला आम्ही जायचं बाजाराला, दही दुधाच्या विक्रीला आम्ही जायचं बाजाराला, साऱ्या जमुयात संगतीन या जाऊ चला बाजारेला, साऱ्या जमुयात संगतीन या जाऊ चला बाजारेला.
असेल बरं मी तुमच्या बरोबर आली बघ. अगं बाई अशी काय करते ही राधा? हा? अगं हे चंद्रा तुला तर माहितीये का? अगं मला तर मुलीच माहिती नाही ग. अगं बाई 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 काय करायचं ना आता राधे? काहीतरी पर्याय काढ आता. बघ सूर्य डोळीवर यायला लागलाय बघ. अगं हो ग. बघा राहते आठवलं बघ. आणि तुमच्या शेजारची मावशी आहे, तिला हात मारून घे बघ. आता त्या म्हातारीला मी नाही ग तिलाही खडूस आहे. कालच ते एकतर नटापटा करून काय ते लग्नाला चालली होती काय माहिती तिथे माझी भांडणं झाली मग वाटेमध्ये. लय खडूस आहे मी नाही हात मारणं तिला पण. अरे राधे तूच हात मारून घे बघ. अगं हे राधे ती येणार असेल तर मी येत नाही हं सोबत तुमच्या बरोबर काय करते आम्हाला रस्त्याची वाट नाही. अगं काढलं तर तिची माझी भांडणं झाली आहेत. अगं हो बरोबर आहे पण आपल्या रस्त्याची वाट नाही ना तर आपलं जावंच लागणार ना तुला घेऊन. अगं पण मला नाही तिच्या बरोबर यायचं तर खूप खडूस आहे बघ ती. तुला यावं लागेल तिच्या बरोबर दुसरं कोण आहे आपल्याला वाट दाखवायला. ठीक आहे येईल पण मी तिच्या जवळ काय जाणार नाही बघ. ती अंगावर येते नुसती धावत. ठीक आहे चल हात मारून घे मग तू. अगं हे मावशी, अगं हे मावशी, काय झालं का बोलिनो? अगं मावशी जरा पुढे ये. अरे सकाळ सकाळच काय काम काढलंय? अगं तू ये तर मग सांगते. अगं मी म्हातारी बाई तुमच्या सांगत येऊन काय करू? अगं तू ये तर तुला घेऊन जाऊ आम्ही सोबत. अगं यायला जाऊ का? अगं हो यायलाच पाहिजे. ठीक आहे येते तर. सकाळच्या पारी माझी गडबड भारी, सकाळच्या पारी गडबड भारी, माझा नवरा झोपलाय घरात, राधे कशाला बोंबलते जोरात, थांब आले मी नऊवारी साडीत, राधे कशाला बोंबलते जोरात, थांब आले मी नऊवारी साडीत.
हा किती वाजवतो पैसे घेतो मग एवढं वाजवायचं हो सुरू द्यायला लागला इतका आवाज येतो अगं बोललो काका मावशी अगं जी पुढे जरा बोल ना मावशी सकाळ जरा काय एवढं काम काढलंय आम्ही फोन करून मिळून मथुरे बाजाराचं ठरवलं तिथपर्यंत आलो पुढे रस्त्याच्या वाटच माहित नाही ग ह्या तिघांनी ज्यांना पण माहित नाही का आता नाही माहित म्हणून तुला आवाज दिला ग असं कसं गं? तुला माहित नाही ना सगळं तुला माहित नाही तू तर माझ्याशी बोलूच नको भांडण करून विचारलीस का आज? हा? काय बघा गरम होते अंगावर येते अगं पण तू काल भांडली रस्त्यामध्ये तुला काय आठवण नाही का हे राधे हिला समजाव आणि तुला अगोदरच सांगितलं होतं काय तू तुम्ही नुसती आता भांडण कशी मग आता काल माझ्याशी भांडली ना आज मला हो हो एवढी गरम का होते गरम होते म्हणजे तू भांडलीच तशी काल अगं मावशी तुला शांत घे की हे बघ तिचा काय पटणार तुम्ही दाखले तुम्ही जावा अगं मावशी असं काय करते अगं मग तुम्हाला रस्त्याची माहिती आहे की नाही अगं माहिती असती तर आम्हाला तुला बोललेलं नसतं ना बघ अगं तुला तर अगं मला तर नाहीच माहितीये अगं मला यावंच लागेल बरं जायलाच जाईल अगं हो आपल्याला तुला याच लागेल अगं मग तुम्ही सुंदर काय काय केला आहे मला कसं कळणार आता ही बघ हिला माझ्या घरी काय शिकतं ते पण बघायचंय हा? असं भांडू नको हिच्याशी बघ मला सांग बरं किती चुरू चुरू बोलते नुसती चिचुंद्री सारखी अगं मावशी तू तुला बोलते म्हणजे तू बोलते अगं कशी हो, हो, नवीन सांगतो. तिला आग लागली तोंडावर येते. मावशी काय बोलते आग लागली तोंडाला काय बोलते राधे बघ ही. हो महिन्याचे 315 किलो भेटले म्हणून एवढी गरम व्हायचं अगं पण तू आग लागली बोलते काय बोलते हे बरोबर नाही 1500 रुपये एवढ्याची उद्या मावशीच्या समोर हो 15 किलो भेटत तुम्ही एवढ्या मारायचे अगं मावशी तुला बोलायला म्हणून एवढा भाव खाऊ नकोस बरं का हो हो तू बघ. मी हिला अगोदरच बोललो होतं की मी तुझ्या बरोबर येणार अरे नाही मावशी आता तू तरी शांत बस अगं मग तुम्हाला माहिती आहे कामात तेव्हा पण जाऊया ना अगं हो चला तर मग दिसा कसं माती लागायचं चल एक कर. हे तर मागं. ठीक आहे चल ते राधे अगं बोललो अगं मावशी मग तुम्ही काय काय घेतलं सांगायला नको अगं हो मग सांगा अरे तू रे पुढं बघ राधे, तू येऊन जाऊन माझ्यावरती येते बघ हो बाबा म्हातारी माणसं तुम्ही बघायचं नाही का हो बघायचं आम्ही म्हातारी हो ती कालपासून माझ्याशी भांडते बघा हो बिन मग तू बिन लावत नाही करू काय बिन नाही तर मग तुझ्या खुशीत पोहा अरे चंद्रा, तू काय काय केलं आता सांग नाही हो अगं मावशी सांगायलाच पाहिजे का अगं सांगितल्याशिवाय सागर कसा होणार अगं मावशी ऐक अगं मावशी मी की नाही अगं मावशी मी की नाही पुढे अगं मावशी मी की नाही अगं मावशी मी की नाही अगं मी घेतलं दूध दिसतो का भूत हो मग. हा वर चिकनच उभा आहे हो. तोंडच वर. एकदम सौंदर्यसारखं अगं मावशी इथं आत्ताच झालंय ना काय काय लग्न अगं होय पटत नाही वाटते चेहऱ्यावरून नवऱ्याला. आता तुला जरासं बोल का राधे सॉरी मावशी काय केलं झालं काय काय झालं नाही तू बाजारात जरा काय घेतलं ते तुला सांगायलाच लागेल का अगं सांगत नाही लोक किती वाट बघताय रात्री बाजार कसं होणार मी घेतलंय बघ तू तू घेतलाय तू हो ठीक आहे मग मग आता तू ये जरा पुढं वर काय माझा गोंधळ अगं मावशी मी की नाही अगं मावशी मी की नाही अगं सांग लय झालं तुझं. लोणी घेतलं. वर काय गोंधळ काय हो मग? हे राहते, तू ये अशी पुढं
मी की नाही दही घेतलंय बघ. हे घेतला अगं हो. बरं तर चला जाऊया. हे राधे, मावशीने आम्हाला सगळ्यांना विचारलं आणि तिने काय केलं सांगितलं नाही बघ. मावशी, तू काय घेतलं सांगितलं नाही बघ. अगं मी म्हातारी, मी माझ्या आयुष्याला कंटाळलेली. आता काय घेऊ? आता नाचून माझा जीव घ्यायचा. तू काय ते सिंगर केलं असेल ना. काय म्हातारी लोक अगं राधे ही बोलते कंटाळते जीवाला मग एवढी भांडते कशाला माझ्याशी चुरू 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 राधे, एवढा तिच्या बरोबर जीव आहे तो बघ वरती कसा. समजाव तोडे काय होत पोरी जाऊन तोडणार होते. हे मावशी काय बोलते का पोळी वगैरे लावून वगैरे हा, राधा बघ. कशाला भांडताय? अगं मावशी तू तरी समजून घे ना. या काय समजून घेऊ मी तर 1500 रुपये इतक्या उड्या मारायच्या. 1500 रुपये भेटले म्हणून काय झालं फुकटचे इतक्या उड्या. अरे मी घेतला काय घेतला असं बघा असता काय टिक लावून असे काय घेतला असं सांगा बघूया. शिवाय पण जरा थांबा, मला बोलू दे. हो मी ना काय बघताय मी घेतला खवा. कोणाला हवा असेल तर लाईन लावा खव्यासाठी. हो काय बघता माझ्याकडे खवा बोलते खवा. खरं बोलून चला बसून जाऊया. हॅलो नंदकुमार नदीच्या काठी धुवत होती म्हशीला. हसू नका. नदीच्या काठी धुवत होते म्हशीला. नंदकुमार सावंत येऊन बसले हलूत माझ्या कुशीला. ईश्वरी शरद कदम हीच कडून उंदीर मामासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे पुण्यातून. धन्यवाद. अगं बोलू का गं मावशी? अगं बाजारात जायचं बरं. असं मुकडे कसं जायचं हे गाणं बोला. अगं तूच बोल की गाणं. अगं मी म्हातारी मावशी कुठचं गाणं बोलणार. ठीक आहे चला बोलूया. हॅलो अंकिता
या गयाच यानो या साऱ्या मिळूया गया पोरी पोरी मिळून या बाजाराला जाऊया हो या गयाच यानो या साऱ्या मिळूया गया पोरी पोरी मिळून या बाजाराला जाऊया दही दूध माठात जाऊया ग थाटात मथुरेच्या घाटात आहे अवघड वाट सांभाळा डोईवरी माठ मथुरेची अवघड वाट सांभाळा डोईवरी माठ मथुरेची अवघड वाट या गया Thank you.
हॅलो, गंगाराम सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही नमन मंडळ त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद. हा? दिलीप अनंत सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तसेच तनुष सुधीर सावंत यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आम्ही अग्रवाडी नमन मंडळ त्यांचे अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद. हनुमान यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुतस्थानं धर्मस्य सदात्मानं जपजहं परित्राणाय साधना विनाशाय चतुष्पथं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्यावेळी धर्माचा रास होतो त्यावेळी मी स्वतः अवतीर्ण होतो. भक्तांचा उद्धार करण्याकरिता तसेच दुष्टांचा नाश करण्याकरिता या भक्तांसाठी असे अनेक अवतार धारण करावे लागले. असे अनेक अवतार धारण करून भक्तांसाठी रक्षण केले. मथुरे नगरीचा राजा उग्रसेन, त्याला 2 मुले कंस आणि देवकी. उग्रसेन राजा आपले राजधानी राज्य तिथे चालवत होता. स्वतःच्या बापाला संतापून त्या कंसाने शंकराची भक्ती करून आपल्या बापाला राज्यावरून खाली उतरले. साऱ्या नगरात हाहाकार. हे पाप त्या भूमिमातेला सहन झाले नाही. भूमिमातेने गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेवा शरण गेले. ब्रह्मदेव 33 कोटी देव मिळून सागरात जाऊन माझी धुरे केली. देव तुम्ही घाबरू नका, तुमची सुद्धा मी लवकरात करतो. वासुदेव देवकीच्या पोटी मी माझा 8वा अवतार धारण करून मी तुमच्या कार्यास मदत करेन. 16,308 गवळ थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालत त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्या दयादुधाची नाश करायला पाहिजे. त्या कंसाला आता धडा शिकवायची वेळ आली आहे. परंतु हे काम मी एकट्याने कसे शक्य आहे? माझ्या संगतीच्या सुदामाला बोलवले पाहिजे. अरे म्हटल्या सुदामा, सुदामा, सुदामा. सुदामा, तुला एकाएकी बोलवण्याचे कारण म्हणजे का? 16,308 गवळ थाटमाट करून त्या मथुरेच्या बाजारी झाल्या. त्यांचा रस्ता तुला अडकवायचा आहे, प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी तुझ्यावर सोबत आहे. ठीक आहे देवा, तू कोणाचा कायदा बनव. सुदामा, तू माझा आणि कायदा बनव. ठीक आहे देवा. देवाने आपल्यावरती कोणती कामगिरी संपवली? 16,308 भूमिकांचा ताटमाट करून मथुरेच्या बाजारी चाललाय आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करून
त्यांच्या धायाधुरीचे नाश करणे ही कामगिरी देवाने आपल्यावरती सोपवली आहे. पण आपण जर एकटा आहोत ही कामगिरी करणे म्हणजे खूप कठीण आहे. बघूया आपल्या जोडीचा कोणतरी वाकड्याने मुगड्या बघूया कुठे आहे ते. सध्या तर काजूचा हे चाललंय. बघूया कुठे असते ते. एक तर काजू खायला गेले असतील, नाहीतर कुठेतरी विटी दांडू खेळत असतील. हाक मारूनच बघतो. अरे वाकड्या रे वाकड्या, अरे म्हटलं बोबड्या रे बोबड्या, अरे म्हटलं बोबड्या रे बोबड्या, अरे कुठे आहेस तू? लवकर इकडे. अरे कुठे आलाय? अरे तू लवकर ये इकडे, खूप मजा आहे. हे तर नेहमीच मजा करत असतात. अरे दही दूध खायची मजा आहे, तू लवकर ये. हा यायलाच पाहिजे. हॅलो रविकांत त्याला वाकड्याला पण घेऊन ये सोबत. सुरेश गणपत सावंत यांच्याकडून अशी धडधड माझ्या उरी कहाणी सांगतो सुद्या तुला खरी. अशी धडधड माझ्या उरी कहाणी सांगतो सुद्या तुला खरी. कशी गाय माझी तुरी पळाली वरच्या डोंगरावरी. कशी गाय माझी तुरी पळाली वरच्या डोंगरावरी. Bye.
माझी गाय माझे कुरकुरे पळालीवर काढू घरामध्ये. गाईला बांधून दे. जा गाईला. अरे सकाळपासून बॉल लय जमवला हाराची काळा माझी बघ तू मारतो म्हणून तिला तुला सोडून. तिला पहिले बांधून ये जा, बांधून ये जा. ए बाबा माझ्या काय जमणार नाही या तू बांधून ये हिला आणि ती. अरे मी काय बघायची बघायची पारा आवाज येत होतो हाका मारतो तुम्ही लोक होतात कुठे दोघं पण काय होता हॅलो आणि एवढं लेट का झालं तुम्हाला काय सांगू तुला हे बोलणं खरंच काय मी बोललो मी गाडी खायला जाणार आहोत, गेले होते. पिकलेली, पिकलेली. अरे काय काय नाही त्या हैराण केलं आणि तो तुक्याचा बैल काय केलं त्याने तुक्याचा बैल तो होय सुतारवाडीतला तुक्याचा बैल लय बेकार बैल बरोबर पण त्याने केलं काय अरे काय केलं विचारू नको रे त्याला नक्की काठीने मारलं असणार हा, बरोबर आता बघितलं तर गायला पण मारलं तू अरे काठीने काहीच माझ्या हाल केला मी काय करू अरे तो तुक्याचा बैल ना लय हरामी लय म्हणजे लय हरामी खरोखर तुझ्या शेतामध्ये घुसला होता का अरे शेतामध्ये नाही रे बघ काय केलं त्याने अरे काय केलं म्हणजे काय माहितीये काय मी सकाळी उठलो सकाळी सगळे उठतात सगळेच उठून मी उठलो मग पुढे काय केलं डबा घेतला मी बांधाखाली गेलो डबा घेऊन बांधाखाली कसं जायला पाहिजे होतं काय कसं जातं रे काय जातं कोण जातं नाही ठीक आहे अरे मी गेलो पारसाकडे पुढे काय झालं अरे पुढे काय म्हणजे काय पारसाकडे गेलो मला आणि बसलो तिथं मग त्या बैलाची काय चुकी आहे तू बसला तू अरे बैल नरकुजीला सोडलं म्हणतात ना त्यातला तो बैल अरे बसलो होतं 2 मिनिटं झाली शांती बसू पण दिला नाही काय केलं बैल शांती म्हणजे ते बैलांनी रे हा ते बैला मला बसू पण दिला नाही बसलो होतं 2 मिनिटं आणि मागून आला का नाही मारलाय जर डोसकी अरे देवा मग काय झालं का नाही तुला? अगं झालं म्हणजे काय तरीच तू बघतोस काय तू बघतोस काय अरे केला जो उलटानी पालटा साग केला उलटानी तुला सिंग पालटा लागलं नाही का अरे सिंगाय सिंगावर घेऊन जे पालटानी उलटा हा, मग. हा मग डोळ्याचं- डोळावला हा बरोबर तुला त्यानं डोळावला मला त्यासाठी तुला उशीर झाला बहुतेक. अरे लय उशीर झाला म्हणजे आणि त्याच्यात ही माझी गाय हा, ते ठीक आहे पण मग तुला उशीर झाला तुला पण त्याची अवस्था अशी काय अशी काय हा म्हणजे म्हणजे मग तू तिथे गेला अरे काय सांगू तुला? खरं काय सांगू माझ्या खरं खरं म्हणजे काय माहितीये काय आजकाल ना तुला शेती राहिलेली नाही कुठंच नाही आता मुलांना जे काय भेटल ना कुंडीला सोडलेलं असतात त्यांना भेटल ते खातात माणूस काजू कुठे भेटत तुला अरे काजू त्याच काढायला गेलो आता मग असे दुसऱ्याच्या चोरीचे काजू काढायला तुम्हाला तसंच अरे चोरीचे नाही काय आहे चोरीचे ना मग कशा आल्या तुझ्या पहिले घालता का चोरच्या स्वतःचा असला तू चोरच सांगणार मी बाबा खरं की नाही रे स्वतःचा असलो कोणी पण चोरच सांगतो होय की नाही खरं आहे की नाही होय ना हा मग स्वतःचा कोणी चोरच सांगतो की माझ्या नावावर द्या. अरे
अरे तुला कुठली पिक्क बोंड भेटले ए, मग कोणाला भेटले काय भेटले कोणाला कोणा कोण नाही आणि ये तर तुम्हाला कोणाला पाहिजे का तुम्हाला कोणाला पाहिजे उद्या म्हणू नका भेटले नाही म्हणून बघा पाहिजे हे लवकर पाहिजे? हे पाहिजे उद्या म्हणू नका. सगळं घ्यावं मला काय नको तुम्हीच खावा तुमचं पोट भरू द्या माझं खाली राहू द्या आता तुमचं भरू द्या आता सर्व राहू द्या हा. मी काय सांगतो ते नीट ऐका हा बोल आणि जे काय सांगतो तसंच करायचं आहे काय करायचं मला सांग तू बोलवलं कसं आपण त्यासाठी सांगतो तुला कशासाठी बोलवलंय हा. सविस्तर सांगतो हा बोल बोल ठीक आहे हा श्रीकृष्णदेव हा हा ते माहिती आहे मला ते सगळ्यांना माहिती आहे 33 कोटी माहिती आहे श्रीकृष्ण पण माहिती आहे बोल काय झालं आणि काय झालं? आता त्यांनी आपल्यावरती खूप मोठी कामगिरी संपवली हा कसली ती सांगतो तुला कसली लवकर, पण लवकर. तुम्ही करणार की नाही ते सांगा हो बघ मी सकाळपासून अगदी 7 वाजता 5 वाजल्यापासून दमलेला आहे 5 वाजल्यापासून दमलेला आहे मी पण तुला माझ्या वर काय सांगू शकत नाही हा बघ त्याला सोबतीला आणला आहे अरे मला माहिती आहे हा. तुझ्या एकट्याने होणार नाही म्हणून मी त्याला पण आवाज दिला बरोबर. त्याला पण हाक मारली हा. आणि आता तुम्ही दोघं पण आलाय हा. मला माहिती आहे तुम्ही दोघं आलात ना मग माझं काम होणार हा बरोबर आहे काय काम काय आहे पण कृष्णदेवाने आपल्याला सांगितलंय हा गवळणी मथुरेच्या बाजूने चाललंय आणि त्या कोकणातलं सर्व दूध घेऊन स्वतःच्या दरबारी जाऊन तिकडे तर त्यांनी टिपू सांगितलं दे ना सगळे लोक यंदा करतात त्यात काय वेगळं अरे मग ते आपल्या इकडचं दूध घेऊन त्यांच्यावर पोट पाणी आहे घेणारे मग ते लोक त्यांना विकू दे आपल्याला काय पडलेले अरे त्या श्वास त्या लोकांची हीच वाईट नजर आहे कोण धंदा करायला गेला की तगड्या वळायला जायचं धंदा करायला गेला तगड्या वळायला जायचं अरे पण ते आपल्या कोकणातलं दूध घेऊन ते हा. कांसा बाजारीच्या दरबारी जातात आणि तिकडे दूध विकतात अच्छा म्हणजे मग असं ते आहे सर्व दूध आपण जाऊ द्यायचं नाही ते आपण खायचं आणि त्यांना रस्ता प्रतिबंध करून त्यांना अडवून ठेवायचं असं आहे अशी म्हणजे असा हा. हुकूम श्रीकृष्ण देवाने आपल्यावरती संपवला आहे म्हणजे देवाच आहे पण देवाचं किती आहे? मानलं पाहिजे पण गवळणी किती ए आहे? बाबा, असं ए बाबा. आहे. देवाचा असला माझ्या हुकूम असला की तो केलाच पाहिजे अरे पण त्याला गवळणी नाही काय होय माहिती? करून जमणार नाही गवळणी कधी सांग किती? अरे, हा. चांगलं छान ते गवळणी विचार. आहे, तुम्हाला तुम्ही दाखवणार. कारण आपल्याच्यानं तेवढं काय जमायचं नाही. हो, खूप चांगलं आहे. आणि दही दूध सगळं खायचं काहीच जाऊ द्यायचं नाही समजलं चांगलं चांगली आहे या चांगल्यात मला पण माहित आहे पण ते दूध पण तसं पाहिजे ना रे हा बोल द्या हॅलो पीस रे तुला हा बोल तू काय म्हणालास रविकांत मगाशी? यशवंत सावंत प्रणाली नंदकुमार सावंत तू पुढे ये जरा हा हॅलो मगाशी काय म्हणाला निर्मी होता? येथील संपलं की नाही संपलं ना बोल. रे तुला मा. हा बोल ते संपलं आपलं चालू कर. काय झालं बोल गवळणी दाखवत होतास ना? गवळणी ना हा गवळणी मथुरेच्या वाटेने चालले जाऊ दे. तर तुम्ही माझ्या मागून यायचं मी तिथला बोट दाखवणार तिथे गवळणी असतात आणि तुम्ही तसं बोट दाखवणं शांतपणे यायचं आणि त्यांची पाठ फोडायची समजलं आपण त्या चालू अडवायचं त्यांना समजलं चला मागे लागून या ए बाबा तू पुढे हो मी मागे होतो समजलं?
होय, लय जमलं. होय बाबा. लोणी घ्या लोणी. तूप घ्या तूप. अरे कोण बोलला तूप घ्या तूप? इथं नाही घ्या तरी. तू बाकी दिसतीये. होय? हे बोलणार तू बघतो रे. आणि आपल्याला खायचं जेवढं खाता येईल तेवढं खायचं. बाकीचं सर्व सोडून द्यायचं. बरं आणि त्याला जाऊ द्यायचं नाही. बरं आणखी लोणी घ्या लोणी. बस एवढंच काम करायचं आहे. दूध घ्या दूध. खाली निघणार असतं रे. हे बाळा सुद्धा मग धावू नको तिकडे. धावू नको. मला एक करंट लागलं ना. धावू नको. बघ. तरी पण मला सांगत होतोय शांतपणे काम करा. तुम्ही जाऊन मस्ती करताय तिथे. लय भारी दिसतो गं. लय करंट. तू काय बघतोस रे माझ्याकडे? काय होय गेलं चोवीस व्होल्टचा करंट इकडे हात नुसता पावसा हलायला लागला. मला 24 व्होल्टचा 36 व्होल्टचा हे जरा. मी काय म्हणतो मी काय म्हणतो माझ्यावर तुम्ही नजर कशाला? अरे माझा नवरा आहे घरी. काय म्हणतोस का? करायचं का? अरे न्यू पण अरे मावशी, हा बघतोय बघ कसं. जाऊ नको रे. तू इथे आहेस, मला दोन तीन नको. अगं हे मावशी मी काय म्हणतो लवकरात लवकर काम होय करायचं. होय हा तुझं सगळं ठीक असेल ना घरा बिरा? माझ्या घरात याचा कशाला लक्ष? अरे नाही विचारलं ग. एखाद्याची काळजी आली की कसं वाटतं? बरं वाटेल की नाही? बघ आपल्याला काय माहिती त्याची काळजी करणं जरुरी असतं म्हणून. अरे दुसऱ्याच्या घरातलं कधी सांगायचं नाही. पण मी त्या भुशीला मग भिंती पोकरतात. तू सगळं बाहेर बसायला होतो. त्याचं काय सांगायचं नाही. नाही मला कसं थोडं वाटलं की आली बाकी काय नाही. माझ्यात काय कमी आहे तुला असं वाटलं? असं वाटलं. माझा आहे घरी नवरा, सासू आहे. पण ते मी चौकशी केली बाकी काय नाही हो. खरंच तेव्हा शपथ बाकी अरे काय पण नाही. माझी चपत हा खरंच अजिबात नाही. हा तुला कशाला? आपण- आपण इथे राहते. आता- परदेशात जात नाही. हा बरोबर कुठे आहेत ना अरे म्हणजे ते गावात असते. हा. माझा नवरा असतो घरी, सासू असते घरी. गावाला असतेच. हो. लोक कसे आता सध्या तसे राहत नाही. नाही. लोक अरे आता पण मला काय, मी म्हातारी. हा. त्याच्यामुळे काय आता कोकणात राहावं लागतं. काय म्हणतेस काय? कुठे जाणार? खरंच का काय? हो. बरं, मी काय म्हणतो माहितीये काय सध्याची परिस्थिती तशी नाही. लोक सध्याच्या बायका माझ्या परिस्थितीवर हा जातो. मी तुला सांगतो ऐक ना. अरे तुला काय तू? काय म्हणजे काय? तू करत नव्हतंस माझ्यावर. काय म्हणजे काय? मी सांगते तुला. अजिबात नाही. बरोबर. ए बाबा कोण आहे? हा कोण नाही. तर मी काय बोलतो सध्याच्या परिस्थितीवर आपल्याला असं म्हणजे वेगळं काहीतरी वाटतं की दुसरं सांगतो म्हणून मी बोलतो. आता काय काय वाटतं पण आता काय? मी माझ्या घरी राहते, गावात राहते. तुला अजिबात असं वाटत नाही? त्याला सांगा नेमकी माझ्याकडून काय अपेक्षित आहे? माझ्या घरी जा मला विचारतोस कोण आहे, कसं आहे, काय आहे. म्हणून नाही बाकी काय बाकी काय नाही. ए बाबा बोल रे काहीतरी. पती परदेशाला
आता काय बोलली बघ मी काय सांगितलं काहीतरी असतं म्हणत पण बाहेर येत नाही सगळ्या बायकांचं दिसत असतं आता कळलं हिला जायचंय पण तिला पटत नाही हा कोणती बोलला इकडे हा मग यांना पटलं तरी बोलत काय ते तर घेणारच अरे बाबा मला वाटतं त्याच्यात जीवच येत नाही तर कानपण गेले बरोबर मला बोलायला काय ते येतात पण ते मला कानपण गेले दिसतात बरोबर तर घे मावशे ए मावशे मावशे काय झालं तुला मी काय म्हणतो माहितीये काय एवढं सगळं झालं ते एखादं नाव घे ना माझं अरे मी काय तुझं नाव घेऊ परत तिथं त्याचं नको माझं घे घे बाबा, त्याचा तरी घे माझा नको त्याचा घे 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 त्याचा तरी घे माझा नको माझं नाही तर नाही मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये शेंबूर मला वाटतं ते कान गेले मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये शेंबूर चेंबूर चेंबूर शेंबूर अरे तुला ऐकायला येत नाही काय? हा, बोल आता मुंबईमध्ये चेंबूर मुंबईमध्ये चेंबूर हा चेंबूरमध्ये हा पाटला चेंबूरमध्ये पाटला चेंबूरमध्ये पाटला ठीक आहे अरे पाटला कोणती ती? काय बोलते ऐकले सांगायचे हे सुद्धा तू तरी सांग चेंबूर मध्ये घाटला चेंबूर मध्ये पाटला चेंबूर मध्ये घाटला चेंबूर मध्ये पाडला नाव घेते पेंड्याचा लेंगा खाली फाटला यांची जमणार नाही आपल्याला ते काम आहे ना ते काम करून घेऊया हा, चलो. खरोखर वाटलं खरंच वाटलं ए बाबा सुदामा ए सुदामा
मी तुम्हाला सांगत होतो त्यांच्या बरोबर मस्करी करू नका, मस्ती करू नका, फक्त दही दूध खायला सांगितलेलं. अरे मग आम्ही काय केलेलं तुम्ही जाऊन त्यांच्यासोबत नाचायला लागला. नाही रे बाबा तेवढंच खाल्लेलं हा. बघ बघ खरं सांगतो तुझ्या पुस्तकं आपल्या जमण्यातलं नाही. नाही, आपल्याला पूर्ण मी काम चाललो करायचं. नाही बाबा जमण्यातलं नाही. आपल्याला श्रीकृष्ण देवांचं सर्व काम करायचंय, बरोबर की नाही? मग ते करायलाच पाहिजे. पण आता चालेल झाडाची काढा ते तुमच्या वस्तीने झाली.